मात्रे पुरस्कृत दुसऱ्या बाजूला अष्टविनायक ग्रुप आयोजित संघ पॅक केलाय तो अष्टविनायक आणि यानंतर सरपंच 11 ज्ञानेश्वर देवकर यांचा संघ आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान राजेश मात्रे यांचा संघ. नाही मॅच होणार की नाही ते तुम्ही यज्ञेशला विचारा, आम्हाला काही विचारू नका. सागर पाटील स्वतः कॅप्टन बॉलिंग करण्यासाठी अष्टविनायक संघाकडून आणि लकी मयंक इलेव्हनकडनं बघा मयूर देवकार नेहमी चर्चेत असणारा खेळाडू मोठी देसाई म्हटल्यानंतर. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज, टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्या. 1:06 झालेत, वेळ तुमच्याकडे तितकं जास्त देणार नाही आम्ही तुम्हाला. टाइम सेट करतो ना, आम्हाला बॉल तर पडू द्या. सामन्याला होती सुरुवात. 1:06 मॅच क्रमांक 3. पहिलाच बॉल. लहान मुलांना मागे ठेवलं तर बरं होईल सागर. नाही कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये. रनआउटची संधी होती. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती तुम्ही बघा थर्डमॅन किंवा फायनलला राहा, बॉल लागू शकतो तुम्हाला. मागे मागे ठेवा सागर, त्याला गलीमध्ये ठेवलं तरी चालेल. नाही दुखापत होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. जर्मन मोठी देसाई प्रीमियर लीग आपण पाहतोय. मोठी देसाई प्रीमियर लीग 2026. जर्मन क्रिकेट संघ मोठी देसाई, जर्मन मित्र मंडळ मोठी देसाई, MDPL. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. प्रणय बेडेकर आमच्या सोबत ऑपरेटरच्या भूमिकेत. सागर आतिश तिथे होते काका या नावाने सुद्धा भरपूर प्रसिद्ध आहेत. नाही माहिती देतात तिथे खेळाडू. नाही प्रीमियर लीग मध्ये ही मजा असते, रेग्युलरला आपण नाही बोलू शकत. गुणात पाटील सुद्धा लेजंड क्रिकेटर मोठी देसाई, त्यांचे हार्दिक स्वागत. श्याम चौधरी बघा थोडेसे नाराज आहेत. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, उत्तर नाहीये बॅटरकडे. डॉट बॉल. डॉट चेंडूची ते समाप्ती. 3 चेंडू आतापर्यंत सागरने फेकले, 3 धावा खर्च केल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. लकी मयंक 11 मागच्या वर्षीचा मोठी देसाई प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आहे आणि बघायचं चॅम्पियन प्रमाणे खेळेल का सागर. इथे मात्र लॉंग आपला मिस फिल्डिंग झाली थोडीशी. मिड ऑफला धावसंख्या 4 वरती आपला पाहायला मिळते. वंश पाटील आमच्या सोबत आहेत, दरवर्षी असतात. मयूरला आक्रमण करावं लागेल कारण 5 ओव्हरची मॅच आहे. थँक्यू माऊली. हा चेंडू शॉट फायनल का जयेश देवकर बघा ना, शायनर बैलाचे मालक. क्या बात आहे. फिल्डिंग बघा ना. नाही थर्डमॅन आणि फायनल एक असं क्षेत्र आहे तिथून बॉल निघाला तर मग तो बॉल थांबत नाही. 5 बॉल मध्ये फक्त सागरने 4 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग करत असताना अष्टविनायक संघ. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान पुढची मॅच. बॅटची एज लागली आणि फलंदाज मयूर देवकर बॅक टू द डगआउट.
निजेगावच्या हार्ड हिटर फलंदाज बघा निनाद रसाळ. आता मयूरची विकेट आली बघा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि 1 विकेट. मयूर बाद झाल्यानंतर बघा निनाद रसाळ थोडेसे नाराज आहेत. निजेवरनं ते मॅच बघण्यासाठी नाही, ते मयूरची बॅटिंग बघण्यासाठी आले होते. आकाश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी उर्फ भावेश पवार. बॉलिंग करण्यासाठी कोण आलेत? सत्यवान म्हात्रे. सत्यवान म्हात्रे आलेत बघा गोलंदाजी करण्यासाठी. सुमितची दहशत आम्ही पाहिली ना. नगरसेवक चषक दिवा एकटा लढला 1.5 तास. बघा जे सत्यवान म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहेत. विकास जकास फिल्डिंग करतायत. नाही 40+ मध्ये विकास यांची चर्चा नेहमीच असते. मोठी देसाई 40+. पहिल्या ओव्हरवरती थोडासा बॅकफुटवर आहे. लकी मयंक केले वन. मयूरची विकेट आली. पाच धावा डबल करती. आकाश पाडीला सेकंडला आलेल्या दुसरे षटक सत्यवान म्हात्रे यांचं तुम्ही पाहताय. 5 ओव्हरची मॅच आणि बघायचं इथून काय टार्गेट सेट होईल. फुलटॉस बॉल होता. टायमिंग झालं नाही. झेल सोडलाय म्हणतोय मध्ये का जय. 3 धावा धावून घेतल्यात बघा. नाही जय काय करतायत. जय सांगतात मला वाटतं बॉल दिसला नाही. ऊन भरपूर आहे ना बऱ्याच वेळा बॉल दिसत नाही. कॅपचा वापर करा. वंश मला सांगतात 8 धावा. अक्काचं खातं उघडलंय 3 धावांनी आणि तसा स्ट्राईक एंडला फलंदाज कौशल पाटील. कौशल पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 5 ओव्हरची मॅच आहे. अष्टविनायक संघ पण बघा. सागर पाटील सुमित विवेक म्हात्रे शिक्षक आहेत. हलकस अपील करण्यात आलं होतं. गोलंदाजचं कामच असतं अपील करणं. लेग स्टंपच्या जरी बाहेर असतील तरी ते अपील करतात. ऑफ स्टंपच्या बाहेर असेल तरी अपील करतात. पंच ऑफिशियल असतात त्यावेळी योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश ट्रॅक लाईत आहेत. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगती बतावर आहे. तुम्हाला जे काय हवं असेल ते यज्ञेश मडवीकडनं मागू नका. पुरस्कर्त्यांकडे जा. सर्व काही मिळेल. सत्यवान ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वाईट चिकवून करतायत. दसरा सोरखादे सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम दावडी आणि संदीप भाणे सर मॅन फ्रॉम आडिवली. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. रनआउट आणि बिमर साठी पंचांना डाऊट वाटला पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. वाईट साठी घेऊ शकतात. रनआउट साठी सुद्धा घेऊ शकतात. बिमर साठी सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात पंच. धावसंख्या 10 वरती आपल्या पाहायला मिळते. आकाशला पूर्णपणे शांत ठेवलंय बघा सत्यवान म्हात्रे यांनी. चांगले गोलंदाजी करतात सत्यवान म्हात्रे. मगाशी जर उल्लेख केला मोठे दिसेचा 40+ संघ एक चांगला संघ आहे. निनाद रसाळ त्यांच्यामुळे तर 10 षटकं वाचली ना आमची दिव्यामध्ये. आले नाही ते. इथे आकाशच्या बॅट मधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जरूर वेगाने आले होते मात्र पंच इशारा करताय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. 6 प्रश्न
नाही बाल्यामामांची चर्चा भरपूर आहेत, खासदार आहेत. पहिल्यांदाच खासदारकीला उभे राहिले आणि खासदार झालेत. नागरिकांसाठी यश पाटील बघा, नाही यश पाटील थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. व्हाईट बॉल, संदेश मात्र कुठे जितेश पाटीलच्या बाजूला बसलाय. डॉट बॉल, 2 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना लकी मयंक किल्यांची धावसंख्या ती 17 धावा. यश पाटील, संदेश मात्रे भरपूर टेन्शन मध्ये दिसत आहेत ना. जितेश त्यांचं सात्वन करतायत मला वाटतं. नाही करा करा खरी, अजून एक मॅच आहे ना. नाही टेन्शन नाही घ्यायचा. मोठी देसाई प्रीमियर लीग आहे ना, 2 दिवस गावासाठी एन्जॉय करायचे आहेत. हारजीत तर होणारच आहे. सागर आलेत, 2 षटकात 17 धावा झालेल्या आहेत. लकी मयंक 11 प्रथम बॅटिंग करत असताना. 5 ओव्हरची मॅच आहे, चला जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकांतर ड्रिंक्स ब्रेक आहे. सागर पाटील आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. हॅलो सागर, हा चेंडू चांगला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डिंग थोडीशी खराब आहे. हॅलो हॅलो, क्या बात आहे क्या बात आहे. बॅकअप बघा, जयेश देवकर बघा ना, जॉन्टी रोड्स पेक्षा महत्वाची भूमिका आहे. नाही बॅकअप बघा ना, नाही तर चौकार मिळाला असता ओव्हरथ्रोचा. हॅलो, चांगली बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. धावसंख्या 19 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना लकी मयंक 11 आणि त्यांना फाईट करत असताना अष्टविनायक संघ तुम्ही पाहतायत. मोठी देसाई प्रीमियर लीग 6वं पर्व तुम्ही पाहतायत. चांगलं आयोजन, खेळून एक प्लॅटफॉर्म आणि फलंदाज बाद. मोरेश्वर पाटील यांचं आगमन आणि बघा फलंदाज त्रिफळाचित. अजून एक धक्का लकी मयंक 11ला. कोण 19 वरती अजून एक धक्का. बॅटर कोण आले? अनिश देवकर आलेत. नंतर सागर पाटील जबरदस्त बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये 2 षटकांचा स्पेल त्याचा तुम्ही पाहतायत. बॉलिंग मार्कवर हाही शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल होता. नाही हॉटबियांचा अपील तुम्ही मेन पंचांकडे करा, याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देतील. आणि मेन पंचांना जर डाऊट वाटलं तर ते स्क्वेलेच्या पंचांसोबत चर्चा करतात. 19 झालेले आहेत. जरा फास्ट घ्या, आमचे स्कोरर सांगतात. 2 बाकी आहेत.
छगन पाटील बघा ना किती खुश आहेत. इथे झेल कठीण होता. आता बघायचंय फलंदाज बाद. एष्ट्यांच्या मागे बघा सत्यवान मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना फलंदाज OUT आउट. पुढे आले होते झेल सुटला होता. रनआउट आहे. 19 वरती अजून एक धक्का लागलाय. लकी मयंक 11 आता बॅटिंग करण्यासाठी आतिश मात्रे आलेत. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. लकी मयंक 11 मागच्या वर्षीचा चॅम्पियन मात्र 1 वर्ष ओलांडून गेलाय. 365 दिवसानंतर बरंच काही वेगवेगळं घडू शकतं. 96 धावांचा डोंगर तुम्ही पाहिलं. ओम साई 11 टीम षटक संपलेले. पाणी घेऊन जायचे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. धावपल कधी लागला त्या प्रथम बॅटिंग करत असताना लकी मयंक 11 यानंतर सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. मोठी दिसते म्हटलं तर बघा ना श्याम चौधरी बॅटिंग आली का नाही. बॉलिंग सुद्धा दिली नाही. लुझर मॅच होईल तेव्हा मला वाटतं जितेश मिळेल त्यांना बॉलिंग बॅटिंग. पहिली मॅच तर आपण म्हणतो ना पहिला मान देबाला
3 षटकात 19 आणि आता हॅलो आतिश मात्रे बॉलिंग करण्यासाठी आलेत. एक आतिश मात्रे नोंद सेकंडला आहेत. सेकंडला आकाशला आक्रमण करावं लागेल. 19 धावा झालेल्या आहेत. लकी मयंक इलेवन यानंतर सरपंच इलेवन सौराम देवकर पहिले नागरिक जे सरपंच होते देसेगावचे आणि त्यांच्या सामान्य संघ खेळ ज्ञानेश्वर देवकर सुभाष देवकर पुरस्कृत. निनाथ रसाळ थोडेसे नाराज आहेत. मयूरची बॅटिंग बघण्यासाठी आले होते खास. अजून आहेत ना मॅचेस. आतिश ऑन साइडला खेळायचं होतं. आकाशच्या बॅट बद्दल धाबा येत नाहीयेत. थोडासा तो संघर्ष करतो या मॅच मध्ये. डॉट बॉल. पहिलं षटक सागर, दुसरं षटक सत्यवान मात्रे यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली. त्यानंतर पुन्हा सागर आले आणि आतिशने आता डॉट बॉलने सुरुवात केली. 5 षटकांची मॅच. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईगाव असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेले. चर्चेत असते क्रीडांगण. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. फाईन लेगच्या वरून पाठवलाय. बॉल सीमा पार आलाय चौकार. खेळाडू ऑलरेडी इतके 38 सर्कल मध्ये आता कोणाला आतमध्ये घ्यायचं. 23 धावा झालेल्या आहेत. चला थोडस फास्ट फिल्डिंग सेट करा लगेचच. आकाश बघा प्रयत्न करतायत आणि फलंदाज रनआउट. 23 वरती अजून एक धक्का लकी मयंक इलेव्हनला. चतुर्थ हिंद केसरी सोन्या नंदी जयेश पाटील ते नंदीचे मालक नेता नवीन बॅटर दर्शन केने उर्फ काका आता मैदान दाखल झाले. धावा येत नाहीयेत. लकी मयंक इलेव्हन मयूर देवकर लवकर बाद झाले त्यामुळे संघ थोडस अडचणीत सापडले. धावा बनवाव्या लागतील. अपोजिट टीम आपण पाहिलं अष्टविनायक एक ग्रुप ही मॅच आहे त्यामध्ये नक्कीच ही मॅच जो जिंकेल तो नक्कीच ओम साई या संघाबरोबर खेळ. लक्षात घ्या 2 धाबा पूर्ण केलेले आहेत. धाबा झाल्यात 25. चौथं षटक प्रगती पथावर आहे. सध्या मॅच सुरू आहे. आपण बघतो लकी मयंक विरुद्ध अष्टविनायक एक ग्रुप मधली मॅच आहे त्यामुळे या मॅचचा विजेता ओम साई संघासोबत खेळ. सरपंच इलेव्हन बाबूराव शेठ प्रतिष्ठान मॅचचा विजेता बी ग्रुप मधल्या SK इलेव्हन संघाबरोबर खेळ 6व्या मॅच मध्ये. लक्षात घ्या ए आणि बी 2 गट विभागलेत आपण. फटका चांगला आहे. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर आले होते मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
टॉस साठी उपस्थित राहायचे सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. धावसंख्या 29. हाही फटका चांगला आहे. अतिशय बॅट बंद आता धावा यायला सुरुवात झाली या मॅच मध्ये. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. डबल 3 33. चला शेवटच्या ओव्हरला सुरुवात करा लगेचच. अष्टविनायक जास्त वेळ नका घेऊ प्लीज. काही करा थोडीशी. विकास मला वाटतं वॉर्मअप करतायत त्यामुळे कदाचित ते बॉलिंग साठी येत आहेत की काय. आले 33 धावा झालेत. मंथन देवकर हे ऑप्शन होतं मग त्यांना थांबवलंय. चला चला फिल्डिंग लावून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. सरपंच 11 चे कॅप्टन अजय मडवी आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठानचे कॅप्टन आकाश मात्रे रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मनोज देवकर कुठल्या टीम मध्ये आलेत. 33 धावा झाल्या. चला थोडस फास्ट क्रिकेट. दर्शन केने स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज विकास देवकर यांचा पहिला चेंडू. आधी का ठेवला हातात बॉल मग चूक केली ना. अतिष्ठा स्ट्राईक वर तुम्ही आणलंय लगेच थ्रो पैकी करायला हवी ती. चला फास्ट खेळायचंय. बॅट्समॅन लवकर पाठवा. काय आलं आउट नाही. नॉट आउट आहे. बेस पडली नाही का. ओके चला म्हणजे एक धाव मिळाली. आउट नाही. आउट नाहीये. बेल्स तुम्हाला नियमानुसार खाली पाडायचे लक्षात घ्या. क्रिकेटचा नियम काय सांगतोय. कोणत्या टीम वरती अन्याय होणार नाहीये. 34 34 धावा झालेल्या आहेत. मोठी दिसते प्रीमियर लीग. बघा ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर जबरदस्त ट्रॉफीज आहेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक अरुण म्हात्रे बघा ओनर आहेत बघा. अरुण म्हात्रे संघ मालक आहेत अष्टविनायकचे. आणि काय झेल टिपला. त्यानंतर जल्लोष बघा ना त्यांचा. करिअर मध्ये मला वाटतं पहिली झेल टिपलाय त्यांनी अरुण म्हात्रेनी. क्या बात आहे. किती आनंद आहे बघा ना. सर्वच खेळाडू त्यांच्याकडे आले आणि त्यांचं कौतुक केल्याने सांगितलं की सुरुवात झाली आहे तुमची आता. आणि विकेट कोणाची होती. आतिशची. 34 वरती अजून एक धक्का. चला चला बॅटर लगेच पाडवा. लकी माइंग केले वन. करण केने येत आहेत. तर 2 केने मैदानाच्या आतमध्ये आहेत. 34 34. त्यानंतर टॉस करणार होता आपण. चला विकेट मिळाली. विकास यांना या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य मधुकर हरिचंद्र पाटील. फास्ट घ्या फास्ट. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्य सो
कीर्ती मधुकर पाटील त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डरची ट्रॉफी. नो बॉल आहे, नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 36. मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, फिल्डर ट्रॉफी स्वर्गीय आंबो अर्जुन मात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री अनंत आंबो मात्रे यासकडून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. स्वर्गीय बैराम वगैरे पाटील व अलका बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल बैराम पाटील यासकडून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय अशोक पाटील यासकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आहेत सौजन्य ज्ञानेश्वर सावराम देवकर यांच्याकडून. पुढचा बॉल, हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत मनीष लॉंगाची चेन्नई लॉंग ऑन. हलकीशी मिस फिल्डिंग झाली. आतिश म्हात्रे यांच्याकडे बघा. नाही आता धावा बघा ना किती मिळतील. नाही चौकार आडून काय फायदा झाला. 3 धावा तर मिळाल्या. धावा झाल्या 39. 3 बॉल 39 झाले. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होणार आहे. सरपंच 11 आणि बाबूराव शेठ, प्रतीक्षा, आकाश म्हात्रे आणि अजय मडवी यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाल्यानंतर चांगलं बॅटल. नाही सरपंच 11 संघामध्ये आम्ही आहोत. चला आता फलंदाज बाद आहेत. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 39 वरती अजून एक धक्का. दर्शन केलेली स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि नवीन बॅटर यतीन केनी, यतीन देवकर. नाही आडनाव व्यवस्थित सांगा जरा. यतीन देवकर, मयूर देवकर यांचे बंधुराज. धावा 39 आहे. एखादा दर्शनच्या बॅटमधून मोठा षटकार चौकार आला तर मजा येईल. या मॅच मध्ये 40+ धावा चेस करणं इतके सोपं नाहीये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकास झकास बॉलिंग करतायत. फुलटॉस पंचाने नो बॉल घोषित केलाय. आता षटकार आहे की चौकार बघायचं. पंचांचं काय डिसिजन येतोय. चौकार आहे ना. ओके चौकार आहे, चौकार आहे. 5 धावा मिळाल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. धावा झाल्या 44. येणारा बॉल फ्रीट. फिल्डिंग लावा. बॉलर बॉलिंग करू शकत नाहीयेत. 2 बिंब टाकले ना. चला मग आता 2 बॉल टाका कोणीतरी. लवकर टाका. या मंथन, या मंथन. आता 2 बिंबर बॉल बघा ना. विकासने खराब गोलंदाजी. पंढरी मात्रे बघा ना राऊंड अप घेत आहेत थोडस. चला चला फास्ट. 2 बॉल बाकी आहेत. फ्रीट कंटिन्यू असेल जसे सर. बघा अक्षय विचारपूत करतात काय हवंय का. नाही वंशला विचारा. अक्षय स्कोरिंग करतायत. 44 धावा झाल्यात. येणारा बॉल फ्रीट आहे. इथे मात्र टर्न केलंय. फ्रीटचा बॉल आहे. नाही 2 धावा मिळाल्या. चौकार नाहीये. भरपूर पुढे. मग लकी मयंक 11 संघाचा कमबॅक झालाय. धावा नव्हत्या आता धावा आल्या आहेत. 46 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून दर्शन उर्फ काकाने चौकार मारला तर 50 होऊ शकते. 50 धावा दाबल कवधी लागू शकतात. चला टॉस साठी उपस्थित राहायचे. सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. 46 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस आहे.
चला सागरलाही बॉल दिसला नाही वाटतं आता 50 झाल्या ना पूर्ण. असं वाटलं होतं 35-40 धावा होतील, मात्र 50 झालेले आहेत. लकी मयंक 11 आणि इथून आता मयूर देवकरकडे नामी संधी. चांगला बॉलिंग अटॅक असेल तर या धाबांचं संरक्षण होऊ शकतो. टॉससाठी या आकाश आणि अजय, आणि टॉस आपण करणार आहोत निनात रसाळ यांच्या शुभ हस्ते. या निनात, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला निनात रसाळ यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आहे ना, कॉईन आहे का? तू करतोय एक एक करतो थांब ना. चला टॉस करूया आपण. निनात रसाळ सध्या आपल्या स्क्रीनवरती. टॉस कोण जिंकलाय? आकाश, अजय मडवी का? सरपंच. चला आमच्या टीमने टॉस जिंकलेला आहे. सरपंच 11, संघ मालक जरा ज्ञानेश्वर देवकर लक्ष द्या आमच्याकडे. टॉस जिंकलाय आम्ही. आहेत कुठे पुरस्कार ते? पन्नासचा 50 झाले आहेत. 51चं टार्गेट आहे आता. अष्टविनायक, चला बॅट्समन लगेच पाडवा. अष्टविनायक, अरे मग करंचा विचार करा का? नकाला भाई यायला माझी इज्जत पाडू गेला. चला चला बॉल कुठे आहेत? दिलेत ना बॉल. चला चला बॅट्समन लवकर पाठवा. चला सरपंच 11चे सर्व खेळाडू या. कॅप्टन बोलवत आहेत आपल्याला अजय. रेड ब्लू तुम्हाला आणलेत अजय मडवी यांनी, त्यामुळे लवकर लवकर या. या लवकर या. चला अष्टविनायकला 51 धावा चेस करायचे. इथून जिंकलात तर विनरच्या मॅच मध्ये तुम्हाला ओम साई बरोबर खेळावं लागेल. एक गटातनं लक्षात घ्या. एक गटातनं ओम साईने पहिली मॅच जिंकलेली आहे. बी गटातनं SK 11ने मॅच जिंकलेली आहे. त्यामुळे सरपंच 11 आणि बाबूराव शेठ पाटील प्रतिष्ठानचा मॅचचा विजेता संघ SK 11 संघावर खेळेल. लक्षात घ्या, ती 6वी मॅच असेल. सध्या आपण आहोत 3ऱ्या मॅच मध्ये. सुमित आणि विवेक ही जोडी आपल्या पाहायला मिळते. भाई मॅरेथॉन महिना आहे. मी इथं आहो जरा मॅचला इथं बागान. हा 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 चालू ये कधी बी मी देऊन ठेव त्याला. चला सलामी जोडी सुमित आणि विवेक. 51 धावा चेस करायच्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये दर्शन केने आलेत. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मॅच क्रमांक 3 सध्या मैदानात सुरू आहे. लकी मयंक 11 संघ थोडासा अडचणीत होता, त्यानंतर धावा आल्या आहेत. जगदीश शेठ मात्रे यांचा संघ बघा स्वतः इन ऍक्शन मध्ये. चला मॅच सुरू करा. दर्शन केने, विवेक स्ट्राईक खेळलाय. 9 सेकंडला सुमित. टार्गेट 51 धावांचे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. फास्ट घ्या प्लीज. प्रत्येक सामना आपल्याला 5 षटकांचा कव्हर करायचा आहे. पहिलाच बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. विवेकच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती सुपर सिक्सर.
हाही फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप आणि आता निर्णय काय चौकार कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच कौशलने झेल ड्रॉप केलाय 4 धावाही मिळाल्यात पहिल्या 2 बॉलवरती 10 आल्यात टार्गेट 51 धावांचे अष्टविनायक रिवर्स ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता रिव्हर्स फटका तुम्ही ज्यावेळी खेळता त्यावेळी पंचांना पाहावं लागते एक्झिट चेंडू कुठे रिलीज झालाय ए ग्रुप मधनं ओम साई संघाने पहिली मॅच जिंकली आहे तर ए ग्रुप मध्ये मॅच सुरू आहे लकी मयंक आणि अष्टविनायक इथून जिंकला तर ओम साई बरोबर मॅच खेळायला मिळेल इथे चेंडू बघा षटकार चौकार आला त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत प्रदर्शन केने एक जबरदस्त गोलंदाज आहे तो झेल ड्रॉप झाला तो झेल पकडायला हवा होतं खरं तर कौशलने मजा आली मॅच मध्ये मात्र बघायचं अजूनही मॅच संपली नाहीये 10 वरती धावसंख्या आतापर्यंत पोहोचलेली आहे अष्टविनायक या टीमची 51 त्यांना चेस करायचे आहेत इथे विकेट धोक्यात आहे आता जगदीश मात्र काय करतायत मग मयूर देवकरने त्यांना थांबवायला हवं होतं ना खरं तर 38 सर्कल मध्येच हा झेल होता धावसंख्या 11 वरती पोहोचली जबरदस्त फटका बॉल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर हॅलो पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात हाही फटका चांगला आहे बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल विकीच्या आपण बघितलं एकवीस धावा झालेल्या आहेत 30 अजूनही बनवायचे त्या मॅच मध्ये इथे चेंडू बिडॉपच्या वरून खेळायचं होतं तर मयूरकडे क्षेत्ररक्षक बघतायत क्षेत्ररक्षक मयूरकडे बघतायत मग झेल घेणार कोण 2 धावा मिळालेत मग झेल घेणार कोण झाले असतील ना पहिल्या किती होते आता 2 रन आहे आता मात्र झेल टिपलाय फलंदाज बाद इथे समाप्त झाले 23 वरती पहिला धक्का
6 मॅच होणार असेल तर उद्याच येईल. 4 मॅच या आणि विनरच्या 2 मॅच एक ग्रुपची एक विनरची एक ग्रुपची विनरची. या मॅचचा विजेता संघ ओम साई संघावर खेळ आणि सरपंच आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान ज्या मॅचचा टॉस झालाय त्या मॅचचा विजेता SK इलेव्हन संघावर खेळ. लक्षात घ्या विनर मध्ये सत्यवान मात्र आले भाडे करण्यासाठी. इथे फिल्डिंग खराब आहे. आउटफील्ड फास्ट आहे मात्र बघायचं चेंडू वाढवण्यात यश मिळालेलं आहे. चला 3 धावा धावून घेतलेत. 26 धावा 51चा पाठला करत असताना अष्टविनायक संघ 26 वरती पोहोचलेला आहे. यतीन हा फटका बघा डॉट बॉल. यतीन चांगली बॉलिंग करतायत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. टार्गेट आपण बघितलं 51 धाबांचं आहे. 26 धाबा झालेल्या आहेत 25 अजूनही करायचे आहेत. आई चांगला बॉल आहे कमबॅक झालेला आहे डॉट बॉल. यतीनने चांगली गोलंदाजी केली. थांबवलं DJ. 18 बॉल मध्ये 25 करायचे. चला लगेच मॅच सुरू करूया. नाही त्याला जेवण थोडा 18 चेंडू 25 धाबांची गरज आहे. 2 षटकात 26 झाले आहेत. 3 षटकात 25 करायचे आहेत. सुमित आणि सत्यवान मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता बॉलिंग करण्यासाठी मयूर देवकर आले स्वतः. हॅलो यो कोण द्याव मी इथे हो ना. चला मॅच सुरू करूया. मयूर आलेत. व्हाईट बॉल व्हाईट बॉल पहिलाच मयूरचा. धावसंख्या 27. 24 धाबांची आता गरज आहे. 18 बॉल 24. इथे बॅटचे एज लागली होती. एक धाव मिळाली. 28 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस बॉल घुटना टेक तमाशा देख बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नजाकत होती. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफ सीमा पार. सिक्सर.
नाही काका, तुम्हीच चाललेत, 1000 लावले तर मला भरावे लागतील. नाही भरलेत मी एकदा. तुम्ही जाऊ नका, पैसे तुमच्याकडे ठेवले तरी चालतील. नाही जगदीश मात्रे आम्हाला पकडतील ना झेल पकडल्यावर. बॅट पाहिजे का? घ्या ना, घ्या, घेऊन जा. 38 धावा झाल्या आहेत, 13 धावांची अजूनही गरज आहे. लास्ट बॉल. ना 4 बॉल. 4 बॉल. 2 गो. 4 चेंडू झालेले आहेत, 38 धावा झालेल्या आहेत. विकास बॅटिंग करण्यासाठी आले बघायचे. सुमित जबरदस्त बॅटिंग करतायत. मोठी देसाई प्रीमियर लीग 2026 तुम्ही अनुभवतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात आमचे लाडके प्रेक्षक. इथे रनआउटची संधी होती, थ्रो फेकी थोडीशी उशीर आली. एक धाव मिळाली, धावसंख्या 39. धावा अष्टविनायक. बारा चेंडू 12 धावांची गरज आहे. पाणी हवंय का? पाणी घेऊन जा मैदानात. हे लाव. बारा चेंडू 12 धावांची गरज. कोण आहे काका हे? कोणते? जगदीश मात्रे यांचे मॅनेजर बघा खेळाडूंशी चर्चा करतायत. 12 चेंडू 12ची गरज आहे. बॉलिंग करण्यासाठी आलेत यतीन देवकार. बघायचं यतीन देवकारचं मागचं षटक चांगलं होतं. इथे मात्र फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत. कौशल बघा चांगली फिल्डिंग करतायत. 41. 10 धावांची आता गरज. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अष्टविनायक संघ इथे हलक्या हाताने खेळत आहेत. विकास बघा चांगली बॅटिंग करत आहेत. संयम त्यांच्याकडे, टेम्परामेंट तुम्हाला पाहायला मिळतोय. काय माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. 42 धावा झाल्या आहेत. 10 चेंडू मध्ये 9 करायचे आहेत.
लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. ओके, वाईट साठी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. वाईट घेऊन लई हा, घेऊ शकतो पंच. कोण आहे पंच बघेल कोण पण दाखव मला. हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती सध्या पाहायला मिळतोय. बॉल डॉट बॉल फेअर डिलिव्हरी, वाईट नाहीये. लेग स्टंप वरून बॉल गेलेला आहे. नऊ बॉल नवणार आहे भाई. 9 चेंडू 9ची गरज आहे अजूनही. हा डॉट बॉल आलाय. आत्ता जास्त बाहेर आहे. हा वाईड आहे. एकने धावसंख्या पुढे सरकले. 43-43. 9 चेंडू 8ची गरज आहे. विवेकने जबरदस्त सुरुवात केली या मॅच मध्ये. षटकाराने आगाज केलं. 9 चेंडू 8. बेल्स पडली नाहीये बघा, आता पडली. आउट आहे. विकेट रनआउट. विकास देवकर विकास देवकर यांची खेळी समाप्त. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 8 बॉल झाले ना. 2 बॉल. आठ बॉलमध्ये 8ची गरज आहे. ज्ञानेश्वर देवकर बघा सज्ज झालेत. बाबूराव शेठ प्रतिष्ठान. फुलटॉस बॉल होता. गॅप भरपूर मोठी आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक बॉल एक वाईट होता आधी. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. धावा झाले. 45 धावा झाले. 6 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. बघा 51 धावांमध्ये सुद्धा फाईट करतोय मागच्या वर्षीचा चॅम्पियन लकी मयंक 11. हो. चला मॅच लगेच सुरू करा. श्याम चौधरी बघा काहीतरी चर्चा करतायत. मयुरेश मयुरेश नाव आहे ना. मयुरेश उर्फ श्याम चौधरी टीमगार. उद्या मॅच आहे मला वाटतं. आता सराव करतायत. ए, अरुणा ना. ते काय सोडतोय ते? बॉलर कोण आहे. बॉलर कोण आहे. बॉलर दिसत नाही ना. फिरला ना. आरुष पाडे आरुष पाटील आलेत. 6 चेंडूमध्ये 6चं संरक्षण करायचंय. चला आरुष पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 6ची गरज. आणि बघायचं आरुषने 6 धावांचं संरक्षण केलं तर तो मॅन ऑफ द मॅच ठरू शकतो. आरुष बॉलिंग मार्कवर आपल्या पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6ची गरज. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. सेकंडला सुमित, 9 सेकंडला सागर. 2 वाजून 6 मिनिटं. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि सामना जिंकलाय अष्टविनायक या संघाने. ए ग्रुप मधनं पहिला सामना जिंकलेला आहे आणि पहिला सामना ए ग्रुप मधनं ओम साईने जिंकला होता. त्यामुळे त्यांची मॅच तुम्हाला 5व्या मॅच मध्ये पाहायला मिळेल.
सरपंच 11 फिल्डिंग लगेच लावून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करू. या मॅच नंतर मॅच पाहायला मिळेल ओम साई आणि अष्टविनायक. लक्षात घ्या. मॅच समरी सध्या स्क्रीनवरती आपल्या सुमितने 11 बॉलमध्ये 18 धाबा केलेले आहेत. बॉलिंग करत असताना सागर पाटील 6 धावा देत असताना 2 विकेट. त्यामुळे सागर पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. आणि दुसरे मॅन ऑफ द मॅच आम्ही सुमितची निवड करतोय ज्याने 11 बॉलमध्ये 18 धावा केल्या. चला सुमित आणि सागर दोघांनी या आणि 2 पंच पाठवा. आता यज्ञेश पंच थोडस दशरथ सोरकाडे यांचा आगमन झाले. दॉर्ली यांचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. कोणी असं आहे की माझं match? पहिला पेपर झाला यांचा. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया सागर आणि सुमितला. वंश पाटीलने 2 केजी पकडले. जयेश देवकर यांच्याकडून 1000. वंश पाटील यांनी 2 झेल पकडले तर 1000 रुपये आहेत. जयेश देवकर. जयेश देवकर यांच्याकडनं. ते बाबा कोण बसले त्यांच्या असते. कोणच्यामध्ये मॅच आहे? कोणच्यामध्ये मॅच आहे आता? आता मॅच